तुमच्याही खांद्याचं ओझं कुठलाही शारीरिक ताण नसून मानसिक ताण आहे. म्हणजे तुम्हाला जर का खांदेदुखीचा त्रास असेल तर ते पैशाच्या काळजीमुळे ती खांदेदुखी वाढत चालली आहे. माझ्यावर खूप जबाबदारी आहे आणि पैशाची सतत काळजी, कर्ज या सगळ्यामुळे खांदेदुखीमध्ये जास्तीत जास्त त्रासदायक वेदना होऊ शकतात. खांदेदुखी तयारही होऊ शकते. जेव्हा आपण या चिंतेच्या मोडमध्ये जातो पैशाच्या बाबतीतला, तेव्हा सबकॉन्शियस फ्लाईट आणि फाईट मोडमध्ये जातं आणि मग हे विचार सतत मनात असल्यामुळे खांदेदुखीला सुरुवात होते. तर ही जबाबदारी आहे, पण या जबाबदारीचं ओझं व्हायला लागतं आणि या पेनमध्येही जास्त त्रास होतो. तर पैशाबद्दलची ही नकारात्मक भावना आणि हा स्ट्रेस रिलीज करायचा असेल तर हे क्विक EFT टॅपिंग तुमच्यासाठी आहे. इवन दो माझ्यावर आर्थिक जबाबदाऱ्या आहेत आणि मी आर्थिक अडचणीत पण आहे, तरीही मी स्वतःचा आणि माझ्या पैशाच्या ऊर्जेचा पूर्णपणे स्वीकार करतो किंवा करते. या खांदेदुखीला माझी पैशाबाबतची काळजीच कारणीभूत आहे आणि ही काळजी माझ्या खांद्यातनं मी आज आत्ता या क्षणी रिलीज करत आहे. एक दीर्घ श्वास घ्यायचा आहे. ही एनर्जी हातामार्फत स्वतःला द्यायची आहे. रिलॅक्स करायचं आहे. ही झाली एक काळजी. पण अशीच पैशाविषयी अनेक काळजी जर का तुमच्या असतील आणि तुमचाही सबकॉन्शियस असं फ्लाईट आणि फाईट मोडवर जाऊन तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचा पेन, दुखणं ट्रिगर करत असेल आणि ते तुम्हाला शरीर, मन, बुद्धी, चित्त आणि तुमच्या पैशाच्या व्हायब्रेशनमधनं रिलीज करायचं असेल तर मी इन्व्हाइट करीन 2 दिवसाच्या अपकमिंग EFT टॅपिंग फॉर मनी या वर्कशॉपमध्ये. त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. या वर्कशॉपमध्ये तुम्ही या प्रकारच्या सगळ्या नकारात्मक इमोशन्स रिलीज करू शकता.